न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। राज्याचे लोकप्रिय लोकनेते उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे व संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, युवा सेना प्रमुख पूर्वेशजी सरनाईक, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली जुने नाशिक वडाळा नाका रेणुकानगर येथे युवा सेना महानगर प्रमुख तथा आरोग्य समिती सदस्य दिगंबर नाडे यांच्या वतीनं भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना उपनेते तथा जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, आमदार सुहास अण्णा कांदे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे, रुपेश पालकर, अभिषेक चौधरी, योगेश बेलदार, ॲडव्होकेट श्यामला दीक्षित, युवती सेना प्रमुख हर्षदा गायकर, माजी नगरसेविका समीना मेमन, विक्रम नागरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न करण्यात आले। यावेळी शहरातील नामांकित हॉस्पिटलतर्फे रुग्णांची तपासणी करण्यात आली। यामध्ये मधुमेह, बीपी, जनरल तपासणी, गुडघ्यांचे ऑपरेशन, डोळे तपासणी, लहान मुलांचे आजार, शस्त्रक्रिया, कर्करोग, क्षयरोग आदींची तपासणी करण्यात आली। महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती देखील देण्यात आली। मनापाचे आरोग्य पथक उपस्थित होते। परिसरातील हजारो नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। आजचा खरं तर आपण नेहमी म्हणतो की पुढची पिढी खूप चांगली घडवायची असेल तर युवा सेनेची किंवा युवा कार्यकर्त्याची गरज असते। या समाजामध्ये जर बदल घडवायचा असेल तर तो बदल युवाच घडवू शकतात। आज आदरणीय दिगंबर नाडे, त्यांचा सर्व ग्रुप आणि आमच्या मुंबईहून आलेले सर्व युवा सेनेचे पदाधिकारी आपण एक चांगला कार्यक्रम हाती घेतलेला आहे। मला असं वाटतं की मी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबईच्या युवा सेनेला, आमचे पुतणे चौधरी साहेबांना मी विनंती करतो की आपण प्रत्येक प्रभागात हा कार्यक्रम घेतला पाहिजे, जेणेकरून गोरगरिबाला किंवा ज्येष्ठ नागरिकाला हॉस्पिटलमध्ये जाणे शक्य नाहीये त्या प्रभागात, त्या वॉर्डात येऊन त्याला त्या सुविधा प्राप्त होतील। जो आजार असेल त्या आजारावर उपचार मिळेल, मोठा आजार असेल तर त्याला आपण ठाण्याला, मुंबईला किंवा नाशिक सिव्हिलला तो एखाद्या ट्रस्ट माध्यमातून त्याचं ऑपरेशन करू। मला सांगायला आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटतो की माझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मी 58,000 ऑपरेशन डोळ्याचे केले, 40,000 ऑपरेशन शरीराचे केले। माझी एक मेडिकल व्हॅन आहे, आपल्याला जर कधी भविष्यात लागलं 3 मेडिकल व्हॅन आहेत मी बनवलेल्या आहेत, आपल्या युवा सेनेला कधी लागलं तर डॉक्टरांसह त्या उपलब्ध होतील। आणि मी 1 लाख चष्मे नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये वाटले, 1 लाख चष्मे। मी आपल्याला विनंती करतो की ही सगळी सेवा, रुग्णांची सेवा ही जेच सेवा असते, तरी आपल्याला विनंती करतो की ही प्रत्येक प्रभागात आपण घ्यावा, आदरणीय भाऊ चौधरींच्या नेतृत्वाखाली घ्यावा अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो। आम्हा सर्वांना बोलवलं युवा सेनेने, आमचा सत्कार केला, त्याबद्दल मी युवा सेनेचा आभार मानतो। आणि आदरणीय दिगंबरजी नाडेंना मला माहीत नाही, मी ग्रामीणचा आमदार आहे, परंतु भावी राजकीय वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। खरं म्हटलं तर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर पहिल्यांदा नाशिकमध्ये मोफत होतं। सगळ्यात महत्त्वाचं युवा सेनेचा हा दौरा असून युवा राज्यव्यापी दौरा आहे, विजय दौरा म्हणून हा घोषित केलेला आहे। सन्माननीय आमचे कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे शिवसेनेचे सचिव आपले भाऊसाहेब चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरामध्ये बंटी भाऊ तिदमे असतील, अण्णा लवटे साहेब असतील, विजयाप्पा करंजकर असतील व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व आमचे योगेश दादा बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमध्ये युवा सेनेच्या वतीने भगवा पंधरवाडा म्हणून युवा सेनेचा तो आम्ही साजरा करतो। आपल्यावर भाऊ देखील, भाऊ काय सांगाल? खरं तर आज